राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद हे एक असं पद आहे की ज्या पदाची चर्चा कायमच होत असते। आत्ता जो व्यक्ती या पदावरती विराजमान आहे त्याचं पोस्टिंग याच्या पुढे कधी होणार, कुठे होणार, या चर्चांना तर जास्त हवा मिळालेली आहे ती संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे। संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय भाकीत वर्तवलं आणि त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणात कसे उमटू लागलेत याचा आढावा घेणारी पहिली बातमी आपण पाहूया। राज्याच्या राजकारणात नेतृत्व बदलाच्या चर्चा, महायुतीतल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा सातत्यानं रंगत असतात। अशातच संजय राऊतांनी एक नवं विधान केलं आणि पुन्हा एकदा चर्चांचे वारे वाहू लागलेत। देवेंद्र फडणवीस 2029 पूर्वी देशाचे पंतप्रधान होतील आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री बनतील असा दावा राऊतांनी केलाय। याचबरोबर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी काही मिळणार नाहीये असंही राऊत म्हणतात। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरती नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। फडणवीसांचं राष्ट्रीय राजकारणातलं वाढतं महत्त्व, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे असलेले संबंध आणि भविष्यातल्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांचा संदर्भ देत संजय राऊतांनी हे भाकीत वर्तवलं। पण या विधानापाठीमागे केवळ राजकीय अंदाज आहे की महायुतीत अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न, याची सुद्धा चर्चा रंगू लागली आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील, केंद्रात जातील, केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। त्या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी। तर संजय राऊतांनी जे राजकीय भाकीत वर्तवलंय त्या भाकिताबद्दल जेव्हा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी राऊतांना कसा खोचक टोला लगावला आपण पाहूया। तुम्ही दिल्लीला जाणार आहे असं विरोधक म्हणताय, वारंवार फडणवीस दिल्लीला जाणार असं म्हणताय, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणताय। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। तर मुख्यमंत्र्यांनी काही फार महत्त्व दिलं नाही संजय राऊतांच्या वक्तव्याला। तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे भविष्यातले मुख्यमंत्री होऊ शकतात असा राऊतांनी दावा केला आणि राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगू लागली। भाजप नेत्यांनी राऊतांच्या दाव्याचा खरपूस समाचार घेतलाय। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कुणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत। राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही। आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। पण संजय राऊतांचं हे विधान केवळ बेसिक चर्चांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर भाजप, शिवसेना आणि महायुतीमधलं पुढचं नेतृत्व याबद्दल सुद्धा आता विश्लेषण होऊ लागलेलं आहे, चर्चा होऊ लागली आहे। पण या सगळ्यामध्ये बच्चू कडूंनी एक वेगळाच फॉर्म्युला सांगितलाय। बच्चू कडूंनी कोणता फॉर्म्युला प्रपोज केलेला आहे आपण पाहूया। मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। आमचा पक्ष
केंद्रीय नेतृत्व कोणी कुठे राहावं, काय करावं हे ठरवत असतं. बच्चू कडून त्याच्यामध्ये नाक खुपसण्याची अजिबात त्या ठिकाणी आवश्यकता नाही. कोण दिल्लीत जावं राहावं यापेक्षा तुम्हाला गल्लीतनं उचलून आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रकाशात आणलं आहे. त्याच्यामुळं तशाच पद्धतीचं काम करा. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, निष्ठा दाखवण्यापोटी आगाऊपणा त्या ठिकाणी करू नका. तर कोण राज्यात राहणार, कोण दिल्लीत जाणार, कोण मुख्यमंत्री होणार या सगळ्या चर्चांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक वेगळाच तडका दिला. भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळेच नाही तर मुख्यमंत्री पदासाठी अनेक जण दावेदार असल्याचं रोहित पवार म्हणतात. बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही. एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांचीसुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत. आज त्यांनासुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची सुद्धा मिळू शकते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे. पण संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर किंवा संजय राऊतांनी ज्यांच्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा क्लेम सांगितला देवेंद्र फडणवीसांच्या नंतर, ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा आज दिवसभर राज्यात रंगली, तर चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया या चर्चांबद्दल ते स्वतः काय म्हणतात. अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे.